सर्वांचं स्वागत आहे संकल्प सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सो आजच्या लेक्चरमध्ये करतोय आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आणि प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टकडे जातोय मी। क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये मला काय सांगितलंय काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत आणि त्या सिक्वेन्स आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत किंवा नाही ते काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचे आणि जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स लिहायचं आहे। सो मी पहिल्या एक्झाम्पलकडे जातोय फर्स्ट क्वेश्चन मधलं पहिलं एक्झाम्पल काय दिले मला 2, 4, 6, 8 अप टू सो ऑन। मला डिस्कस करायचं ही दिलेली सिक्वेन्स एपी आहे किंवा नाहीये। त्या पर्पजसाठी मी एक काम करणार आहे अगोदर लिहिताना लिहिणार आहे ह्या सिक्वेन्सची T1 म्हणजे असेल फर्स्ट टर्म किती असेल तर 2 कॉमा लिहिणार आहे मी T2 किती असणार आहे तर 4 आणि या ठिकाणी लिहिणार आहे मी हे T3 असणार आहे 6 आणि या ठिकाणी लिहिणार आहे मी हे T4 किती असणार आहे तर 8। याच्या पुढे काय करायचं असतं याच्या पुढे मला जाऊन फाइंड आउट करायचं असतं T2 - T1। सो T2 - T1 जर फाइंड आउट करत असेल तर T2 असेल 4 - T1 किती असेल 2 विच इज इक्वल टू किती येणार आहे तर 2। याच्या पुढे जाऊन मी काय फाइंड आउट करणार आहे तर T3 काय फाइंड आउट करायचं असतं आपल्याला तर T3 मायनस काय तर T2। सो T3 किती असणार आहे माझ्याकडे 6 मायनस किती असेल तर 4 पुन्हा एकदा किती येणार आहे 2। याच्यानंतर मी काय फाइंड आउट करणार आहे T4 मायनस काय तर T3। सो T4 असेल माझ्याकडे 8 मायनस 6 विच इज इक्वल टू 2। मी पाहतोय या ठिकाणी कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा सेम येतोय किंवा कॉन्स्टंट येतोय आणि तो किती येतोय तर 2 येतोय। आणि जर कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट येत असेल तर त्याच सिक्वेन्सला आपण काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन। म्हणून मी लिहिताना काय लिहिणार आहे मी देअरफॉर या ठिकाणी लिहिणार आहे मी हे T2 - T1 विच इज इक्वल टू असणार आहे T3 - T2 विच इज इक्वल टू असणार आहे T4 मायनस काय तर T3 आणि हे टोटल इक्वल टू किती असणार आहे 2। मग प्रत्येक ठिकाणी डिफरन्स कॉन्स्टंट आहे सेम आहे म्हणून काय लिहिणार आहे मी देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP। दिलेली जी काही सिक्वेन्स आहे ती काय असणार आहे आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन। मग हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे याच्यावरून मला काय लिहायची याची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स। सो फर्स्ट टर्म काय असते सांगा A इज इक्वल टू काय असतं तर T1। अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे काय असतं तर A म्हणजेच काय हो T1 आणि या ठिकाणी T1 किती आहे तर 2। आणि जर लिहायचं आहे मला कॉमन डिफरन्स किती असेल सांगा इथं कॉन्स्टंट डिफरन्स किती आला आहे तर 2 म्हणजे कॉमन डिफरन्स किती असणार आहे 2। सो हे झालं माझं एक्झाम्पल नंबर फर्स्ट। आता जातोय मी सेकंड एक्झाम्पलकडे ज्यावेळेस मी जाणार आहे त्यावेळेस मला काय दिलंय बुकमध्ये मला एक्झाम्पल देताना काय दिलेलं आहे तर 2, 5/2, 3, काय तर 7/3। इथं छोटंसं करेक्शन असेल बुकमध्ये आपण करेक्शन करून घ्यायला पाहिजे। हे 7/3 आहे इथं 7/3 नसून मला लागेल 7/2 काय लागेल 7/2। त्यावेळेस तुमचं बुकमध्ये दिलेलं आन्सर काय येणार आहे तर करेक्ट येणार आहे। मग आता आयडेंटिफाय करायची मला ही दिलेली सिक्वेन्स AP आहे किंवा नाहीये। सो काय काम करणार अगोदर मी T1 लिहिणार आहे T1 किती असणार आहे 2 T2 लिहिणार आहे T2 या ठिकाणी असेल माझं T2 इज इक्वल टू असेल 5/2 T3 लिहिणार आहे मी T3 असणार आहे 3 आणि T4 किती असणार आहे माझ्याकडे तर 7/2 T4 असणार आहे 7/2। चला पुढं काय फाइंड आउट करणार आहे मी हे तर T2 - T1 विच इज इक्वल टू T2 किती असेल माझ्याकडे हे 5/2 मायनस किती तर 2 विच इज इक्वल टू याला जर मी पुढे सिम्प्लिफाय करत असेल पुढे सिम्प्लिफाय करण्यासाठी मला काय माहिती आहे या 2चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असतो 1 आणि याला मी कसं सिम्प्लिफाय करणार आहे तर डिनॉमिनेटरचं काय करावं लागतं मल्टिप्लिकेशन। सो डिनॉमिनेटरचं जर मी मल्टिप्लिकेशन करत असेल तर 2 × 1 किती असेल 2। त्यानंतर हे क्रॉस मल्टिप्लाय करा 5 × 1 किती असणार आहे 5 आणि मायनस 2 × 2 किती असणार आहे तर 4 म्हणजेच काय लिहिता येणार आहे मला तर हे T2 - T1 विच इज इक्वल टू असेल 5 - 4 म्हणजे किती असेल 1/2। हे निघालं माझं T2 - T1। आता काय काढणार आहे मी तर हे T3 मायनस काय तर T2 - T2 जर मी काढत असेल तर T3 माझ्याकडे असेल हे 3 - T2 असणार आहे 5/2
किती असणार आहे 5/2. याला जर मी पुढे सिम्प्लिफाय करत असेल तर पुन्हा मला माहिती आहे ह्या 3चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. सो पुन्हा एकदा डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन किती असेल तर 2 असेल. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 × 2 3 × 2 किती असेल तर 6 मायनस किती येणार आहे तर 5. सो लिहिताना काय लिहिणार आहे मी या ठिकाणी तर हे T3 मायनस T2 विच इज इक्वल टू 6 मायनस 5. 6 मायनस 5 किती असेल तर 1 डिवायडेड बाय किती तर 2. सो हे निघालं माझं T3 मायनस काय तर T2. आता फाइंड आउट करा. आता फाइंड आउट करणार आहे पहा मी हे T4 मायनस काय तर T3. सो T4 माझ्याकडे असेल पाहिजे 7/2. 7/2 मायनस T3 किती आहे माझ्याकडे तर 3. सो पुन्हा याचं जर मला काय करायचं असेल याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर मला माहिती आहे ह्या 3चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असेल 1. पुन्हा काय काम करणार आहे सांगा मी. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन किती असेल तर 2 आणि क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 × 1 7 × 1 किती असेल 7 मायनस हे 3 × 2 किती असणार आहे 6. म्हणजेच शेवटी काय लिहिणार आहे मी या ठिकाणी तर T4 मायनस T3 विच इज इक्वल टू अगेन किती असणार आहे 1/2. मग पहा जर मी पाहत असेल इथंही डिफरन्स 1/2 आहे, इथंही डिफरन्स 1/2 आहे, इथंही डिफरन्स किती आहे 1/2 आहे. म्हणजे एक गोष्ट मला क्लिअर झाली आहे कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्समधला जो काही डिफरन्स आहे तो कसा येतोय तर कॉन्स्टंट येतोय. म्हणजे 100% ही काय असणार आहे तर AP असणार आहे. म्हणून काय लिहिणार आहे मी या ठिकाणी देअरफॉर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू असणार आहे T3 मायनस T2 विच इज इक्वल टू असेल हे T4 मायनस T3. हा प्रत्येक ठिकाणी हा डिफरन्स कसा आहे तर सेम आहे कॉन्स्टंट आहे आणि तो किती आहे तर 1/2. म्हणून काय असेल पहा देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. मग दिलेली सिक्वेन्स माझ्याकडे काय असणार आहे तर AP असेल. मग ही जर AP असेल तर हिची फर्स्ट टर्म म्हणजे काय असतो T1 किती आहे तर 2. म्हणून लिहिणार आहे मी A इज इक्वल टू 2 D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स किती आलेला आहे पहा 1/2 किती आलेला आहे पहा. कॉमन डिफरन्स जर मी या ठिकाणी लिहित असेल तर तो किती असणार आहे 1/2. सो अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेली सिक्वेन्स AP आहे किंवा नाही. थर्ड एक्झाम्पलमध्ये मला काय दिलंय तर -10 -6 -2 2 अप टू काय तर सो ऑन. सो पुन्हा एकदा मला आयडेंटिफाय करायचे की ही सिक्वेन्स AP आहे किंवा नाहीये. त्या पर्पजसाठी काय करणार आहे सांगा मी. सुरुवातीला लिहिणार आहे पाहिजे T1 किती असेल तर -10. पुन्हा लिहिणार आहे मी T2 असेल पहा -6 असेल पहा T3 असेल पाहिजे -2 आणि शेवटी असेल पहा माझ्याकडे T4 किती असणार आहे तर 2 असणार आहे. बरं पुढं काय फाइंड आउट करायचे पहा मला हे तर T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 जर फाइंड आउट करायचं असेल तर T2 असेल पहा -6 पुन्हा हे मायनस T1 किती असणार आहे पहा -10. सो मला एक साधी सिंपल गोष्ट लक्षात येणार आहे पहा हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे तर प्लस. काय होणार आहे तर प्लस. सो पुढे जाऊन मी याला काय लिहिणार आहे पाहिजे विच इज इक्वल टू असेल पाहिजे -6 प्लस काय असणार आहे तर 10. -6 प्लस 10 म्हणजेच लिहिणार आहे मी हे T2 मायनस T1 विच इज इक्वल टू -6 प्लस 10. -6 प्लस 10 म्हणजेच किती असणार आहे पाहिजे 4. सो हे मिळालं मला T2 मायनस T1. आता फाइंड आउट करायचे मला T3 काय असणार आहे पहा T3 मायनस T2. सो T3 पाहून घ्या. T3 किती आहे माझ्याकडे तर -2 मायनस पहा T2 किती आहे तर -6 किती आहे -6. पुन्हा एकदा काय होणार आहे पहा हे मायनस काय होणार आहे तर प्लस होणार आहे. म्हणजेच लिहिता येईल मला हे -2 प्लस काय तर 6 -2 प्लस 6 म्हणजेच लिहिणार आहे मी या ठिकाणी T3 मायनस T2 इज इक्वल टू -2 प्लस 6 -2 प्लस 6 पहा -2 प्लस 6 म्हणजे पुन्हा एकदा किती येणार आहे तर 4 येणार आहे. बरं याच्या पुढे जाऊन मी काय फाइंड आउट करणार आहे पाहता तर T4 मायनस काय तर T3. काय फाइंड आउट करायचे मला तर T4 मायनस T3. सो T4 किती आहे पहा माझ्याकडे तर T4 असेल पहा हे 2 मायनस पुन्हा एकदा T3 किती असणार आहे पहा T3 असणार आहे माझ्याकडे -2 आणि पुन्हा एकदा मला 100% लक्षात येणार आहे पहा हे मायनस काय होणार आहे तर प्लस. म्हणजेच काय लिहिता येणार आहे मला हे 2 प्लस 2 म्हणजेच लिहिता येईल पहा मला हे T4 मायनस T3 विच इज इक्वल टू 2 प्लस 2 किती असणार आहे तर 4. मग पहा या ठिकाणी जर मी गोष्ट ऑब्झर्व केली तर इथं T2 मायनस T1 डिफरन्स किती आहे 4.
पुन्हा हे T3 मायनस T2 डिफरन्स किती आहे 4 आणि हे T4 मायनस T3 डिफरन्स किती आहे 4. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कसा येतोय कॉन्स्टंट. म्हणजे ही काय असणार आहे माझी तर AP असणार आहे. म्हणून काय लिहिणार आहे मी या ठिकाणी देअरफॉर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू T3 मायनस T2 विच इज इक्वल टू T4 मायनस T3 आणि विच इज इक्वल टू किती असणार आहे 4. म्हणजेच काय लिहिणार आहे मी देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. मग ही जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर ह्याची फर्स्ट टर्म काय असणार आहे पा. फर्स्ट टर्म म्हणजे काय असतं माझं A विच इज इक्वल टू काय तर T1. सो T1 किती आहे तर -10. सो फर्स्ट टर्म माझी किती असणार आहे -10 आणि कॉमन डिफरन्स D किती आहे पा किती असणार आहे तर 4. कॉमन डिफरन्स D किती असणार आहे तर 4. पा याच्या पुढे जातोय मी फोर्थ एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलं पा एक्झाम्पल नंबर 4 मध्ये 0.3, 0.33, 0.333 आणि मला याच्यावरून आयडेंटिफाय करायचंय की दिलेली सिक्वेन्स AP आहे किंवा नाहीये. सो काय काम करणार आहे पा मी या ठिकाणी सगळ्यात अगोदर लिहिणार आहे पा मी हे T1 किती असणार आहे पा 0.3. T1 असणार आहे पा माझ्याकडे 0.3, T2 असणार आहे पा 0.33 आणि त्यानंतर असेल पा माझ्याकडे T3 असणार आहे पा 0.333 आणि याच्यावरून आता मला काय डिस्कस करायचंय ही AP आहे किंवा नाहीये. सो डिस्कस करण्यासाठी फाइंड आउट करा अगोदर T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 जर मी फाइंड आउट करत असेल तर T2 आहे पण माझ्याकडे 0.33 मायनस किती असणार आहे 0.3 आणि हे जर मी सबट्रॅक्शन करत असेल हे जर मी काय केलं यांचं सबट्रॅक्शन केलं तर मला मिळणार आहे पाहे T2 मायनस T1 विच इज इक्वल टू 0.03. हे जर सबट्रॅक्शन मी केलं तर मिळणार आहे मला 0.03. याच्या पुढे मी काय फाइंड आउट करणार आहे पाहता तर T3 मायनस काय असणार आहे तर T3 मायनस T2 जर मी फाइंड आउट करत असेल तर T3 आहे पण माझ्याकडे 0.333 मायनस T2 किती असणार आहे पाहे 0.33. सो हे सबट्रॅक्शन करा. कोणतं सबट्रॅक्शन करायचे पण माझ्याकडे तर 0.333 मायनस 0.33 आणि हे जर मी सबट्रॅक्शन करत असेल तर T3 मायनस T2 विच इज इक्वल टू येईल पा 0.003. आणि आता जर मी ऑब्झर्व करत असेल तर इथं ह्या दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आहे 0.03 आणि इथं या दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आहे पा 0.003. म्हणजे कॉन्स्टंट नाहीये सेम नाहीये. म्हणजे ही दिलेली जी काही सिक्वेन्स आहे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाहीये. म्हणून काय लिहिणार आहे मी तर देअरफॉर T2 मायनस T1 विच इज नॉट इक्वल टू T3 मायनस T2. देअरफॉर गिवन सिक्वेन्स is not an AP. Therefore given sequence is not an AP. यानंतर जातोय मी एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये काय दिलंय 0, -4, -8, -12 अप टू काय तर सो ऑन. सो मला आयडेंटिफाय करायचे की पुन्हा एकदा ही सिक्वेन्स AP आहे किंवा नाहीये. सो त्या पर्पज साठी काय करणार आहे मी तर लिहिणार आहे पा T1 इज इक्वल टू असेल 0, T2 इज इक्वल टू असेल पा -4, T3 इज इक्वल टू असेल -8 आणि T4 इज इक्वल टू असेल पा मायनस काय तर 12. पुढं काय फाइंड आउट करायचे मला पुढं फाइंड आउट करायचे पा T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 जर मी फाइंड आउट करत असेल तर T2 असेल पा माझ्याकडे -4 मायनस T1 किती असणार आहे पा माझ्याकडे तर 0. सो याला जर मी सोडवलं तर हे मला मिळणार आहे पा -4. किती मिळणार आहे -4. याच्या पुढं काय फाइंड आउट करणार आहे मी तर हे T3 मायनस काय तर T3 मायनस T2 किती असेल पा T3 किती असेल माझ्याकडे -8 मायनस ऑफ T2 किती आहे तर -4 आणि पुढे एकदा मला पुन्हा एकदा माहिती आहे हे मायनस काय होणार आहे तर प्लस. म्हणजेच काय लिहिता येईल मला हे -8 + 4 म्हणजे असेल पाहिजे T3 मायनस काय तर T2 विच इज इक्वल टू -8 + 4. -8 + 4 म्हणजेच काय असणार आहे तर -4. बरं याच्या पुढे काय फाइंड आउट करायचे मला हे T4 मायनस काय तर T3 पा T4 किती आहे माझ्याकडे -12 मायनस T3 किती असणार आहे तर -8 विच इज इक्वल टू येईल पा हे मायनस काय होईल तर प्लस. सो -12 प्लस किती असेल तर 8
काय लिहिणार आहे मी तर हे -12 प्लस काय असणार आहे तर 8 म्हणजेच काय लिहिता येईल मला या ठिकाणी तर हे T4 - T3 विच इज इक्वल टू -12 प्लस 8 म्हणजेच किती असेल हो -4. मग पहा आता या ठिकाणी डिफरन्स आलाय -4, इथेही किती आलाय -4, इथेही किती आलाय -4. म्हणजे डिफरन्स कॉमन डिफरन्स कसा येतो तर कॉन्स्टंट येतोय. म्हणजे ही काय असणार आहे माझी AP असणार आहे. म्हणून काय लिहिणार आहे मी या ठिकाणी देअरफॉर T2 - T1 विच इज इक्वल टू असेल T3 विच इज इक्वल टू असणार आहे माझं हे T3 - T2 विच इज इक्वल टू काय असणार आहे तर हे T4 मायनस काय तर T3 आणि हे सगळं इक्वल असणार आहे कोणाशी तर -4शी. मग देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. मग ही जर AP असेल त्याची आपल्याला काय लिहायची आहे तर फर्स्ट टर्म काय लिहायची आहे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. सो फर्स्ट टर्म A इज इक्वल टू किती असणार आहे फर्स्ट टर्म म्हणजेच काय असतं तर T1 किती आहे T1 तर 0, D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स किती असेल इथंही -4 आहे इथंही -4 इथंही -4 म्हणजे D इज इक्वल टू किती असेल तर -4. याच्या पुढे असेल माझं एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये काय दिलंय मला -1/5 -1/5 अप टू काय तर सो ऑन. सो काय काम करणार आहे मी या ठिकाणी लिहिणार आहे मी हे T1 किती असेल तर -1/5 T2 हे असणार आहे माझं -1/5 T3 असणार आहे माझ्याकडे -1/5. आता पुढचं काम काय करायचं मला फाइंड आउट करायचं हे T2 - T1. सो T2 - T1 जर मी फाइंड आउट करत असेल तर T2 असेल -1/5 आणि मायनस पुन्हा एकदा काय असेल तर -1/5. सो विच इज इक्वल टू याला पुढे जाऊन काय लिहिता येईल हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे तर प्लस. म्हणजेच काय येईल -1/5 प्लस काय असेल तर 1/5. म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल मला हे T2 - T1 विच इज इक्वल टू -1/5 प्लस 1/5 किती येणार आहे तर हे 0. किती येणार आहे तर 0. याच्यानंतर पुढे काय फाइंड आउट करणार आहे मी तर हे T3 मायनस काय तर T3 किती आहे माझ्याकडे तर -1/5. T3 किती असणार आहे -1/5 मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये किती असेल T2 ही किती असेल तर -1/5. पुन्हा एकदा काय होईल हे मायनस काय होणार आहे तर प्लस. म्हणजेच असेल -1/5 प्लस किती असेल तर 1/5. म्हणजेच पुन्हा एकदा असेल T3 - T2 विच इज इक्वल टू येईल हे -1/5 प्लस 1/5 म्हणजे किती असणार आहे तर 0. म्हणजे मी इथं पाहिलं डिफरन्स किती आलाय तर 0. इथला डिफरन्स किती आलाय 0. म्हणजेच कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कसा येतोय तर कॉन्स्टंट येतोय. म्हणजे ही दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे माझी तर AP असणार आहे. म्हणून लिहिताना काय लिहिणार आहे मी देअरफॉर T2 - T1 विच इज इक्वल टू असेल T3 - T2 आणि हे विच इज इक्वल टू काय असणार आहे तर 0. कोणाच्या बरोबर असणार आहे तर 0च्या बरोबर असणार आहे. म्हणून लिहिणार आहे मी देअरफॉर गिवन सिक्वेन्स काय लिहिणार आहे मी या ठिकाणी देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग ही जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर हिची फर्स्ट टर्म काय असेल सांगा A म्हणजे काय असतं T1 किती आहे तर -1/5. T1 किती असणार आहे या ठिकाणी तर -1/5. T1 -1/5 म्हणजे A किती असेल तर -1/5 आणि कॉमन डिफरन्स D किती असणार आहे तर 0. कॉमन डिफरन्स D किती असेल तर 0. एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये काय दिले मला 3 + √2 3 + 2√2 3 + 3√2 अप टू काय तर सो ऑन. सो आयडेंटिफाय करायचे AP आहे किंवा नाहीये. सो काय काम करावं T1 किती असणार आहे तर 3. या ठिकाणी लिहितोय मी T1 किती असेल तर 3 T2 लिहितोय मी T2 किती असणार आहे तर 3 + √2 आणि या ठिकाणी लिहितोय मी T3 किती असणार आहे तर 3 + 2√2 आणि शेवटी असेल माझ्याकडे तर T4 असेल माझ्याकडे 3 +
3√2, 3 प्लस काय असणार आहे तर 3√2 आणि याच्यानंतर मला काय फाइंड आउट करायचं आहे, याच्यानंतर मला फाइंड आउट करायचे पाहिजे T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 जर मी फाइंड आउट करत असेल तर T2 असेल पण माझ्याकडे तर हे 3 प्लस √2. T2 किती असणार आहे तर 3 प्लस √2 मायनस T1 किती असणार आहे 3. T1 किती असणार आहे 3. मग आता जर मी या ठिकाणी पाहत असेल तर हे 3 कसे येतो प्लस आणि हे 3 कसे आहेत तर मायनस. प्लस 3 मायनस 3 काय होणार आहेत तर कॅन्सल आणि हे जर कॅन्सल होत असेल तर शिल्लक राहील √2. काय होईल अतिशय केअरफुली पाहायचे. हे 3 कसे आहेत तर प्लस आणि हे 3 कसे आहेत तर मायनस. प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल. शिल्लक काय राहणार आहे तर √2. बरं याच्यानंतर काय फाइंड आउट करणार आहे पहा मी तर T3 मायनस काय तर T2. सो T3 किती आहे आपल्याकडे तर T3 असणार आहे पण माझ्याकडे 3 प्लस 2√2 आणि त्यानंतर मायनस T2 किती असणार आहे T2 असणार आहे मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये 3 प्लस काय तर √2 प्लस काय असणार आहे √2. मग याला जर मी पुढे सिम्प्लिफाय केलं तर पुढे सिम्प्लिफाय केल्यावर येईल T3 मायनस T2 विच इज इक्वल टू असेल 3 प्लस 2√2. 3 प्लस 2√2 या ब्रॅकेटला कितीने मल्टिप्लाय करायचे मायनस. मायनसने मल्टिप्लाय केल्यावर येईल -3 आणि त्यानंतर असेल हे -√2 आणि याला पुढे जाऊन काय लिहिता येईल विच इज इक्वल टू पुन्हा एकदा हे 3 कसे असणार आहेत तर प्लस आणि हे 3 कसे असणार आहेत तर मायनस. प्लस 3 मायनस 3 काय होणार आहेत तर कॅन्सल आणि शिल्लक काय राहील 2√2 मायनस काय तर √2 म्हणजेच याला लिहिता येईल मला हे T3 मायनस T2. T3 मायनस T2 इज इक्वल टू काय असेल 2√2 मधनं √2 गेले. 2√2 मधनं 1√2 गेलं म्हणजे शिल्लक काय राहणार आहे तर √2. शिल्लक काय राहणार आहे √2. बरं याच्या पुढे काय करणार आहे मी, याच्या पुढे फाइंड आउट करायचे मला T4 मायनस काय तर T3. सोपा T4 किती असणार आहे माझ्याकडे T4 आहे 3 प्लस 3√2. 3 प्लस 3√2 मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये जर मी लिहित असेल तर मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये T3 किती असणार आहे माझ्याकडे 3 प्लस 2√2. 3 प्लस काय असणार आहे तर 2√2. मग याला जर मी पुढे सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय लिहिणार आहे मी तर हे T4 मायनस T3. T4 मायनस T3 किती असणार आहे 3 प्लस हे असणार आहे माझं 3 प्लस 3√2. 3 प्लस 3√2 नंतर या ब्रॅकेटला कितीने मल्टिप्लाय करा मायनस आणि मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय येईल -3. त्यानंतर असेल -2√2 आणि यालाच पुढे जाऊन काय लिहिता येईल पुन्हा एकदा हे 3 कसे आहेत तर प्लस आणि हे 3 कसे आहेत तर मायनस. प्लस 3 मायनस 3 काय होईल तर कॅन्सल आणि हे जर कॅन्सल होत असेल तर शिल्लक राहील 3√2. काय शिल्लक राहील 3√2 मायनस असेल मायनस असेल 2√2. काय शिल्लक राहणार आहे माझ्या या ठिकाणी 3√2 मायनस काय असेल 2√2 म्हणजेच लिहिणार आहे मी हे T4 मायनस T3. T4 मायनस T3 3√2 मधनं 2√2 गेले. पुन्हा एकदा शिल्लक काय राहील तर √2. शिल्लक काय राहील √2 म्हणजेच जर मी पाहत असेल तर इथं डिफरन्स आहे √2. इथंही किती आलाय √2 आणि इथंही किती आलाय √2 म्हणजेच कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला जो काही डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट येतोय सेम येतोय. म्हणजे हे दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे तर AP असणार आहे. म्हणून लिहिणार आहे मी देअरफॉर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू T3 मायनस T2 विच इज इक्वल टू T4 मायनस T3 आणि विच इज इक्वल टू किती आलाय तर √2. म्हणून असेल देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. मग दिलेली सिक्वेन्स जर AP असेल तर ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म A किती असणार आहे A म्हणजे काय असतं तर T1 आणि T1 किती आहे तर 3 आणि कॉमन डिफरन्स D किती असणार आहे तर √2. कॉमन डिफरन्स D किती असणार आहे √2. बरं याच्यानंतर जातोय मी क्वेश्चन नंबर 1 मधला शेवटचं एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 1 मधलं शेवटचं एक्झाम्पल नंबर 8 काय दिलंय मला 127, 132, 137. सो काय लिहिणार आहे मी याला लिहिताना अगोदर लिहिणार आहे मी हे T1 असेल 127, T2 असेल 132 आणि शेवटी असेल माझ्याकडे T3 असेल 137. सो सगळ्यात अगोदर मी फाइंड आउट करणार आहे या ठिकाणी हे T2 मायनस T1. सगळ्यात अगोदर या ठिकाणी मला फाइंड आउट करायचे T2 मायनस काय असेल तर
T1 विच इज इक्वल टू असेल पा T2 असेल पा माझ्याकडे 132 मायनस असेल 127. 132 मायनस किती असणार आहे 127 म्हणजेच काय लिहिणार आहे मी तर हे T2 मायनस T1 विच इज इक्वल टू किती असणार आहे तर 5 विच इज इक्वल टू किती असेल 5. बरं याच्या पुढे जाऊन मी काय फाइंड आउट करणार आहे तर T3 मायनस काय तर T2. T3 मायनस T2 जर मी फाइंड आउट करत असेल तर T3 असेल पा माझ्याकडे 137 मायनस असेल पा 132 मायनस किती असेल 132 म्हणजेच काय लिहिता येणार आहे मला हे T3 मायनस T2 हे किती असणार आहे तर 5. म्हणजेच माझ्या लक्षात येईल पा की कोणत्याही दोन कन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला जो काही डिफरन्स आहे तो कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही काय असणार आहे माझी तर AP असणार आहे. म्हणून काय लिहिणार आहे मी देअरफॉर T2 मायनस T1 विच इज इक्वल टू T3 मायनस T2 आणि विच इज इक्वल टू किती असेल तर 5. मग देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. गिवन सिक्वेन्स इज एन काय असेल तर AP. मग ही जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर हिची फर्स्ट टर्म A किती असेल हो A म्हणजे काय असतं तर T1 किती आहे तर 127 आणि D किती असणार आहे कॉमन डिफरन्स किती आहे तर 5. सो अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाहीये. सो हा होता आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट.